लोकशाहीतील मताचे सामर्थ्य मतदान हे एखाद्या समाजातील जागरूकतेचं प्रतीक आहे। प्रत्येक मतदार जेव्हा मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावतो तेव्हा तो केवळ एखाद्या उमेदवाराला मत देत नाही, तर तो आपल्या शहराच्या, राज्याच्या आणि देशाच्या भविष्यासाठी निर्णय घेत असतो। नगरपालिका निवडणुका असोत वा विधानसभेच्या, प्रत्येक निवडणुकीत मतदाराचा सहभाग लोकशाहीला बल देतो। या वेळच्या नगरपालिका निवडणुकीतही लोकसभेतील आणि विधानसभेतील मतदार याद्याच वापरण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे आपला मताचा अमूल्य हक्क आहे, जो केवळ विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या माध्यमातून बदल घडवू शकतो। भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षड्यंत्र दुर्दैवाने काही इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी धमक्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। काही ठिकाणी प्रसार माध्यमे आणि सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून सरळ धमकावण्याचे प्रकारही दिसत आहेत। अशा लोकशाही विरोधी वर्तनामुळे नागरिकांचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न केला जातो, जे अत्यंत निंदनीय आहे। नगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्याचे आरसे नगरपालिका निवडणुका या आपल्या शहराच्या स्वच्छतेपासून पाणी पुरवठ्यापर्यंत रस्ते, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा अशा दैनंदिन जीवनाशी निगडित असतात। त्यामुळे या निवडणुकीत मतदान न करणे म्हणजे स्वतःच्या विकासावरच अन्याय करणे। आपण नाही गेलो तरी काय फरक पडतो या निष्क्रिय विचारातून बाहेर पडून मी गेलो म्हणून फरक पडतो हा आत्मविश्वास जोपासला पाहिजे। लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग हा एकमेव मार्ग आहे। जे दहशतीच्या आधारे सत्ता मिळवू पाहतात त्यांना लोकशाहीच्या मागणीच पराभूत केले पाहिजे। मतदान हेच उत्तर आहे आणि तेच आपले सर्वात प्रभावी शस्त्र आहे। या नगरपालिका निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मताधिकाराचा वापर करावा। आपला एक मत केवळ उमेदवार ठरवत नाही, तर आपले शहर, आपली व्यवस्था आणि आपले भविष्य घडवत असतो। लोकशाही जिंकली पाहिजे, दहशत हरली पाहिजे।